संत नामदेवांनी लिहिलेले श्रीकृष्ण जन्माचे अभंग। पूर्वी तू अनुज झालाशी कनिष्ठ, सोशियले कष्ट मज सवे। आता तू वडील होये गा सर्वज्ञ, पाळीन मी आज्ञा तुझी बारे। देवकी उदरी राहावे जाओनी, मायेशी मागोनी पाठवितो। योग माया तुझ काढिल तेथून, घालील नेऊन गोकुळाशी। लक्ष्मीशी सांगे तेव्हा ऋषिकेशी, कौंडण्यपुराशी जावे तुम्ही। नामा म्हणे ऐसा करुनी विचार, घ्यावया अवतार सिद्ध असे। वसुदेवा देता देवकी बहीण, लग्नामध्ये विघ्न झाले ऐका। आकाशीची वाणी सांगतसे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा। आठवाईचा पुत्र वधिल तुझशी, ऐकोनी मनाशी क्रोध आला। घेऊन या खड्ग मारया धावला, हात तो धरिला वसुदेवे। देईन मी पुत्र सत्य माझे मानी, ठेवा बंदी खानी दूता संगे। पुण्य सारवया भेटे देव ऋषी, वधी बालकाशी ठेवू नको। होताची प्रसूत नेओनिया देत, सहाही मारित दुराचारी। धन्य त्याचे ज्ञान न करीची शोक, वधिता बालक नामा म्हणे। मागच्या अभंगामध्ये शेष बोलले होते का मी आता अवतार घेणार नाही। मग देवाला हसू आलं। देव काय बोलतात आता या अभंगामध्ये ऐका। देव बोलतात, तू लहान भाऊ झाला होतास आणि माझी आज्ञा पाळली आणि खूप कष्ट सहन केले, पण आता तू मोठा भाऊ हो आणि मी तुझी आज्ञा पाळीन। मग असं बोलल्याबरोबर शेषनं तयार झाले आणि सांगितलं का तू आता देवकीच्या उदरामध्ये जाऊन राहा। देवकीच्या उदरामध्ये जाऊन राहा आणि मी मागून मायेला पाठवतो। मग ही योगमाया तुला तेथून काढील आणि गोकुळामध्ये रोहिणीच्या उदरात नेऊन ठेवन। तेव्हा लक्ष्मीला सांगितलं, तू भीमक राजाच्या घरी कन्या रूपात अवतार घे। असा विचार करून सगळेजण अवतार घ्यायला सिद्ध झाले। मथुरेमध्ये कंसाची बहीण देवकी, देवक राजाची मुलगी, हिचं लग्न ठरलं वसुदेवासोबत। मग वसुदेवासोबत लग्न एकदम थाटामाटात लग्न झालं। हत्ती घोडे डाग दागिने सगळं काही त्या देवकीला दिलं आणि कंसाची लाडकी बहीण होती खूप। मग कंस बोलला, मी स्वतः माझ्या बहिणीची वरात नेणार। मग तो कंस बहिणीची वरात घेऊन चालला। तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली, अरे मुढा दुराचार्या कंसा, तू ज्या बहिणीची वरात थाटामाटामध्ये नेतोस, त्या बहिणीचा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे। आकाशवाणी ऐकून कंस घाबरला आणि खड्ग काढलं मारायला धावला। देवकीला मारायला धावल्याच्या नंतर वसुदेवाने हात धरला, सांगितलं का माझं सत्यवचन आहे, मी तुम्हाला प्रसूत झाल्याबरोबर तुम्हाला मूल आणून देईल आणि आम्हाला बंदीशाळेत ठेवा, पण देवकीला मारू नका। हे ऐकून कंसाने वसुदेव देवकीची रवानगी बंदीशाळेमध्ये केली। देवकी पहिल्यांदा गरोदर राहिली। 9 महिने झाल्याच्या नंतर प्रसूत झाली। वसुदेवाने त्या बाळाला घेतलं आणि कंसाकडे घेऊन गेला। पण कंस बोलला, ह्या बाळाचा काय दोष, मला 8व्याची भीती आहे, मला 8वा आणून दे, ह्याला वापस घेऊन जा। नारायण नारायण। नारदाची स्वारी कंसाच्या वाड्यामध्ये गेली। कंसाने स्वागत केलं नारदाचं आणि कंस स्वतः सांगायला लागला का मी देवकीचा पहिला पुत्र वापस दिला आहे। नारद बोलले, का असं कसं करू शकता तुम्ही?
आठव्याकडून जर मोजत आले तर पहिलाच तुमचा वैरी आहे. मधातून मोजला तर कुठलाही वैरी असू शकतो. त्यामुळे तुम्ही एकही बालक सोडू नका. कंसाला वाटलं नारदांनी आपले डोळे उघडले. तो दान दान पावले टाकत बंदीशाळेमध्ये आला आणि देवकीला विचारलं, कुठे आहे तो बालक? त्या देवकीजवळचं बाळ घेतलं आणि बंदीशाळेच्या बाहेर शिळा होती, त्या शिळेवर कंसाने त्या बाळाला मारलं. नामदेव महाराज म्हणतात, धन्य धन्य त्या वसुदेवाचं ज्ञान त्यांनी शोक केला नाही. 6 बालक न रडता त्या कंसाच्या स्वाधीन केली.